नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामधील या शेतकऱ्यांना तब्बल 4 एकर मोफत जमीन मिळणार आहे। आता ही योजना कशा पद्धतीची आहे आणि काय ही योजना आहे, आज आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रामधील शेतकरी कुटुंबांकरिता सरकारच्या अंतर्गत बऱ्याचशा कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। जे लोक भूमिहीन आहेत, म्हणजेच त्यांच्या नावावर कुठलीही जमीन नाही, अशा नागरिकांसाठी देखील शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवत आहे, जे की आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती नाहीये। आणि अशाच भूमिहीन नागरिकांसाठी शासनाकडून जवळपास मोफत म्हणजेच 100% अनुदानावरती शेत जमीन उपलब्ध करून दिली जात आहे। आणि अशा प्रकारच्या योजना शासनाने राबवण्यास सुरुवात केली आहे। समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना सुरू असून या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत शेत जमीन उपलब्ध करून दिली जात आहे। अर्थातच मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला 100% अनुदानावर अर्थात मोफत जमीन मिळणार आहे। मिळालेली जमीन कुणालाही विकता येणार नाही किंवा भाडे तत्वावर देता येणार नाही। मित्रांनो, ही तुम्ही अट मान्य करावी लागणार आहे। आता आपण पाहूया की पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना जवळपास 2 एकर बागायती तसेच 4 एकर जिरायती जमीन अर्थातच दोन्हीपैकी एक आपल्याला निवडावी लागणार आहे आणि घ्यावी लागणार आहे। तसेच या योजनेच्या मदतीने दिली जाणारी जमीन आहे ती लाभार्थ्यांनी स्वतः मेहनत करून शेती करायची आहे। अशा देखील या योजनेच्या काही अटी आहेत आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट अशी आहे की लाभार्थ्याला ही जमीन मिळाल्यानंतर ही जमीन कधीच विकता येणार नाही आणि भाडे तत्वावर देखील ही जमीन तुम्हाला देता येणार नाहीये। फक्त आणि फक्त शेती करण्यासाठी तुम्हाला ही जमीन मिळणार आहे। जमिनीचे वाटप लाभार्थ्यांना झाल्याच्या नंतर स्वतः लाभार्थ्यांनी शेती करून घ्यावी लागेल। अर्थातच कुठेही याला भाडे तत्वावर किंवा विकता येणार नाही। या योजनेकरिता समाज कल्याण विभागाकडून स्वतः जमिनीची खरेदी करून घेत असते आणि जमीन खरेदी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना याच जमिनीचे वाटप समाज कल्याण करत आहे। याच दरम्यान सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जमीन खरेदीची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे। जे जमीन मालक आहेत ते जिरायत जमीन जास्तीत जास्त 5 लाख रुपये प्रति एकर आणि बागायत जमीन जास्तीत जास्त 8 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे विक्री करायची आहे। तर तुम्ही 7/12 आणि इतर डॉक्युमेंटसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सोलापूर यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी समाज कल्याणला ही जमीन विकू शकतो, ठीक आहे। तर आणि समाज कल्याण मग ती जमीन त्या शेतकऱ्यांकडून घेणार आणि ज्या कुटुंबाकडे जमीन नाही, अगोदर त्याच्याकडे कोणतंही शेत नाही, तर त्या कुटुंबाला ही जमीन मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान आणि सबलीकरण योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्या पात्र लाभार्थ्यांची समाज कल्याण विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे, असे देखील आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे। याच दरम्यान आता तुम्ही या योजनेकरिता शासनाकडून कोणते निकष लावून दिले आहेत, अर्थात कोणते नियम आणि अटी लावून दिले आहेत। आता आपण पाहूया की या योजनेकरिता पात्रता काय असणार आहे। या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे तर तुम्ही अगोदर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील घटक असावे, म्हणजेच याचा लाभ हा फक्त SC आणि ST प्रवर्गातील नागरिकांना होणार आहे। ओपन कास्ट प्रवर्गातील नागरिकांना याचा लाभ मिळत नाही। SC कास्ट प्रवर्गातील जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली येत आहे त्यालाच हा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता दुसरी अट काय आहे ते आपण पाहूया। ज्या लाभार्थ्याला हा लाभ घ्यायचा आहे त्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक असणार आहे आणि जर कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे तर त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। ज्या गावामध्ये विक्रीसाठी जमीन अवेलेबल आहे त्याच गावामधील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच ज्या गावामध्ये जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच गावामधील लाभार्थ्यांची अगोदर निवड करण्यात येणार आहे आणि जर त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसेल किंवा कोणीही अर्ज दाखल केलेला नसेल तर शेजारी म्हणजेच लगतच्या गावातील लाभार्थ्यांची निवड ही होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला
कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भविष्यामध्ये आणखी काही अपडेट आली तर आपण त्याच्यावर पण आणखी एक व्हिडिओ बनवूया. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.